हो. नुसतं हो मध्ये मात्र उत्तर दिलं जातंय. बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा असतील तुम्हाला देखील. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल अतुलचा वेगवान होता. भीमरचा इशारा आलाय स्क्वेअर लेग पंचान करणं, परंतु झेल देखील झाली आहे ड्रॉप. पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी आपण पाहिलं तर मग 3 धावा जरूर मिळतील इष्टाच्या स्वरूपामध्ये. जवळनं कॉम्बॉक्सच्या दिशेने ट्रेनिंग सज्ज आहेत व्हॉइस ऑफ वसई, तळखड व्यावसायिक बुलंद आवाज मिस्टर दर्शनजी टपके. थँक्यू. धन्यवाद विजयजी भोये सर. पहिला चेंडूवर तो भीमर हाताळला होता. यावेळेस पाहिला तर दुसरा चेंडू फ्रीडचा चेंडू होता आणि काय चेंडू हाताळलाय. अप्रतिम वेगवान तेज तरार चेंडू पाहिला आपण मिस्टर अतुल सुरुंग यांचा. चांगलं कमबॅक करताना पाहिलंय आपण अतुल यांना. पहिल्या चेंडूवरती 3 धावा दिल्यात 9+2, परंतु यानंतर पाहिलं तर कमबॅक केलाय गोलंदाजाने. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अतुल यांचा. यावेळेस पुन्हा एकदा पाहतोय मिस्टामी स्ट्रोक चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय नवनाथ आणि पाहतो तर समीर यांच्या खेळीला पूर्ण राम लागतोय. एक मोठा आदरा मोठा मासा गाळाला फासलाय तो समीर यांच्या रूपामध्ये. सगळ्यात खाली येताना धन्यवाद डीजे, धन्यवाद, थँक्यू सो मच. या ठिकाणी आपण आज पाहिलं तर खऱ्या अर्थानं माननीय केंद्रीय संयुक्त सचिव सहसचिव पंचायत राज दिल्ली यांची मात्र ग्रुप ग्रामपंचायत पोमांसाठी एक अतिशय महत्वाची भेट मात्र या ठिकाणी त्यांनी दिली गेली. त्यांचं देखील मी मनापासून सदैव आभारी आहे. चितच एक चांगली भेट त्यांनी देखील ग्रुप ग्रामपंचायत बोमनला मात्र दिलेली आहे. त्यांचं देखील मी सदैव आभारी आहे आणि खूप खूप आभार देखील व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. धन्यवाद असेल तुम्ही या क्रीडा नगरीमध्ये आणि या पोमण गावामध्ये आम्हाला एक भेट दिली त्यासाठी आम्ही आभार मानतोय. पुन्हा एकदा आपण मॅच मध्ये परत येतोय तर अतुल सुरंग पुढचा चेंडू घेऊन महेश भोईरसाठी नवीन फलंदाज आपण पाहतोय. यावेळेस पाहिला तर तेज तर्रार चेंडू अचूक लाईन आणि लेनचा वापर करताना पाहतोय मिस्टर अतुल सुरंग यांना. मी मागचंच बोललो होतो नागलेच्या ग्राउंडवरती 22 धावा डिफेंड केल्या होत्या जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाने. तोच संघ पुन्हा एकदा अष्टभुजा संघ समोर खेळताना पाहतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता महेश यांनी. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा 9+2 म्हणजे या फक्त 3 धावा झाल्यात आणि चेंडूचा खेळ संपन्न झाला फक्त आणि फक्त 4. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अतुल. यावेळेस पहिला शॉर्ट पिच चेंडू पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावाचा प्रयत्न असेल का. थोडासा खराब असा थ्रो होता परंतु पाहिलं तर फक्त आणि फक्त 2 धावा वरती समाधान मिळालं. यस पंच चौकार आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं परंतु त्यांचा पाय असं पाहिलं तर बाउंड्री लाईनला टच झाला होता. त्याच कारणास्तव पाहिलं तर हा चौकार आलाय. या 4 धावाच्या मदतीनं धावसंख्येचा फलक पाहिलं तर 4 ने पुढे सरकून जाते 7 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. अतुल सुरंग पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती सज्ज असतं. यावेळेस पाहिलं तर कोलगट टप्प्याचा चेंडू लॉंग ऑन रिझन मध्ये जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत 1 धाव कंप्लीट झाली. दुसरा जो प्रयत्न असेल का नाही फक्त आणि फक्त 1 धावावरचं समाधान. षटक संपलेलं पहिलं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 या आकड्यावरती. 1 गडी बाद 8 धावा. निश्चितच चांगलं षटक या ठिकाणी दर्शन आपल्याला पाहायला मिळालं. अतुल सुरंगच्या माध्यमातून एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे, युवा खेळाडू आहे आणि त्याच्यामध्ये असलेलं टॅलेंट, त्याच्यामध्ये असलेली गुणवत्ता, त्याच्यामध्ये असलेली क्षमता तो सातत्याने मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करून दाखवतो. आणि यावेळेस आपण पाहिलं तर पहिलं षटक टाकत असताना चांगली कामगिरी त्याने देखील केली आहे. नक्कीच नागल्याच्या मैदानावरती हेच 2 संघ त्या दिवशी फायनलचा सामना खेळत होते म्हणजे क्वालिफायरचा सामना. आणि त्या सामन्यामध्ये सुद्धा अप्रतिम गोलंदाजी करून अष्टभुजा स्पोर्ट्स लवपाडा संघाला त्या स्पर्धेतून बाहेर पाडलं होतं या संघाने. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर नवनाथ गहिला नावाचा गोलंदाज सज्ज झालाय. अजून सुद्धा आपण पाहिलं तर धावांची गरज आहे ती म्हणजेच
12 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे दर्शन. नक्कीच नवरा त्यांचा पहिला चेंडू असेल. सामना करतील महेश. यावेळेस पहिला तर उजव्या भरपूर बाहेर पेच केला होता. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. एक अवांतर धाव ऍड होते स्कोर मध्ये. या ओव्हरच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती. आणि पहिला चेंडू आपण या ठिकाणी पाहिला तर मग ऑप्शनच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडासा जास्तच बाहेर या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला आहे. नक्कीच पुढचा चेंडू असेल पुन्हा एकदा नवना त्यांचा राईट ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेस पाहिलं तर मिस्टामिन स्ट्रोक. चेंडू हवेत आहे बराच काळ. बघूया क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली आणि यावेळेस करत नाही चुकी. महेश भोईर बॅक टू द आउट गॉन. त्याच्यानंतर येतात शीट लोका. ओ शेट तुम्ही नादच केलाय थेट. चित्त चर्चा तुमची होणारी नावाला तुमच्या डिमोन आली. चित्त चर्चा तुमची होणारी नावाला तुमच्या डिमोन आली. धन्यवाद डीसे, थँक्यू सो मच. चांगली बॉलिंग या ठिकाणी जरूर पाहायला मिळते, परंतु फिल्डिंगचा जो दर्जा आहे ना जगदंब स्पोर्ट पेंडीपाडा टीमचा तो देखील अतिशय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळते. कुठल्याही क्षेत्ररक्षकाला आउटफील्ड मध्ये ठेवा, त्याच्याकडनं चांगली कामगिरी सातत्याने होत असते. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चांगला झेल मात्र पकडला गेलाय. आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग आणखी एक महत्वाचा जो खेळाडू होता त्याला मात्र बाद केलं गेलं. नक्कीच आता पाहिलं तर समीर नंतर महेशची विकेट गेल्यानंतर पूर्णपणे आता खांद्यावरती वजन आलं ना या संघाचं, तर निमेशवरती आलंय. निमेश यांना चांगली खेळी करावी लागेल. त्याच्यासोबत दिनेश सुद्धा आहे. आता दिनेशला सुद्धा चांगले फटके खेळावे लागतील. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल होता, परंतु बॅट थोडीशी लवकर आली होती दिनेश यांची. थोडस पाहिलं तर खराब क्षेत्ररक्षण त्याचाच फायदा घेताना पाहतोय. जिथे सिंगल होती तिकडे डबल मध्ये रूपांतरण झालं. आणि निश्चितच म्हटलं गेलं ना अति घाई संकटामध्ये नाही. या ठिकाणी आपण पाहिलं तर लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक जवळजवळ आपण पाहिलं तर वॉर्डिस लॉंगॉनच्या दिशेने अगदी वेगाने पुढे आला होता. चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झाला, परंतु थोडासा फॉम्पलिंग देखील त्या ठिकाणी झाला. 2 धावा मात्र अपूर्ण जरूर झालेत. नक्कीच आपण फिल्डिंग स्टँडर्ड जे सेट केलंय त्याच्यापासून थोडंसं कमकुवत होताना पाहतोय आपण क्षेत्ररक्षण करणारा संघाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस पाहिलं तर ओव्हरपिच चेंडू होता, परंतु बॅटचं स्विंग जास्त झालं. यस पंच आपल्या बाजूला वळायचा म्हणजे वाईटच्या इशारा पंचांचा. एक अवांतर धाव येते स्कोर कार्ड मध्ये ऍड. आणि या ऍड होऊन स्कोर मध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 12 या आकड्यावर. पूर्णपणे बॅटर आहेत अष्टभुजा स्पोर्ट लहुपाडा टीमचे, त्यांना पूर्णपणे बांधून ठेवलंय. ज्या पद्धतीने गोलंदाजीमध्ये जो परफॉर्मन्स होतोय जगदंब स्पोर्ट पेंडीपाडा टीमचा. यावेळेस पहिला फटका चांगला खेळाय लॉंग ऑफ रिझन मध्ये. तिकडे क्षेत्ररक्षक तैनात होता आणि दिनेश पुन्हा एकदा पाहतोय बॅक टू डगआउट गॉन. चांगला झेल या ठिकाणी पकडला गेला आहे धीरज दिंडाच्या माध्यमातून. फिल्डिंग पोझिशन आपण पाहिली तर अतिशय दमदार जरूर पाहायला मिळते. आणि ज्यावेळेस फिल्डिंगचा दर्जा चांगला असतो ना त्यावेळेस गोलंदाजाकडनं गोलंदाजी देखील परफेक्ट होताना जरूर आपण पाहिले दर्शन. नक्कीच नक्कीच कारण गोलंदाजाला क्षेत्रशी साथ नक्कीच मिळाली पाहिजे, कारण त्याच अनुषंगाने गोलंदाज बॉलिंग टाकत असतो. नव्यानं फलंदाज आपण पाहतोय मिस्टर मला वाटते विनय भोरकोड. अजून सुद्धा पाहिलं तर निमेश यांना स्ट्राईक वरती नॉन स्ट्राईक एंड वरतीच थांबवण्याचं काम केलंय नवनाथ यांनी. जोपर्यंत निमेश स्ट्राईक पासून लांब असतील तोपर्यंत सामन्यावरती पकड बसवण्याचं काम जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा नक्कीच करेल. निश्चितच अष्टपैलू कामगिरी सातत्याने आपण पाहिली आहे जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा टीमच्या माध्यमातून. सर्व खेळाडू आपण पाहिले तर मग युवा खेळाडू आहेत, युवा टॅलेंट आहे. आणि खऱ्या अर्थानं त्यांच्याकडे जो प्रॅक्टिसचा अभाव आहे ना तो खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतोय दर्शन. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल होता, परंतु पंच आपल्या बाजूला नक्कीच वाढत. यस इट इज अ वाईट. पुन्हा एकदा पाहतोय ऑप्शनच्या जास्त बाहेर पिच केला होता, त्याच कारणास्तव वाईटचा इशारा पंचांचा. चेंडूचा खेळ झालाय तो 3 चेंडूचा खेळ झालाय. आणि निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर वेगवान चेंडू टाकण्यासाठी निश्चितच माहीर आहे, परंतु नुसतं वेग असून चालत नाही. त्याच्याकरता दिशा देखील आपल्याला योग्य ती साधावी लागते गोलंदाजीमध्ये. नक्कीच दिशा से भटके तो पडेंगे फटके. वाईटचा इशारा येतोय सदा. तर पुन्हा एकदा पाहिला आपण
पंच आपल्या बाजूला नक्कीच वळतील. या सेटीचा पुन्हा एकदा वाईट. या षटकामध्ये पाहिलं तर 4 वाईट आलेत विजय. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग थर्ड अंपायरची मागणी घेतली आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीमनं वाईट आहे की मग नाही हे देखील चेक केलं जाईल टीव्ही अंपायरच्या माध्यमातून. डिसिजन पेंडिंग आहे कारण या ठिकाणी आपण पाहिलं तर वारंवार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर वाईट चेंडूची नोंद मात्र जरूर केली गेली आहे. हा चेंडू देखील वाईट आहे की मग नाही हे देखील चेक केलं जाईल. फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहिलं तर मात्र यस फेअर डिलिव्हरी म्हणजेच हा चेंडू असणार आहे डॉट. आणि हलकासा बॉल आपण पाहिला तर मग जी वाईटची रेषा आहे त्याच्या अगदी आतमध्ये जरूर सापडला गेला. काही इंचाचा मात्र फरक या ठिकाणी होता. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावेळेस पाहिलं तर बॅटच्या खालच्या टोला चेंडू स्पर्श झाला होता आणि एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालं फलंदाज विनय यांना. या एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचते ती 14 या आकड्यावरती. थेंबे थेंबे तले सच्चे. एका धावेसाठी सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती मात्र तरसावं लागतं आणि निश्चितच आपण या ठिकाणी पाहिलंय भरपूर वेळा कारण एका धावेला खूप काही महत्व आहे मित्रांनो क्रिकेटच्या पटलावरती. हा षटकातील शेवटच्या चेंडू असेल. या शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे विजय. निश्चितच बघूया शेवटच्या षटकावरती काय शेवटच्या बॉलवरती काय घडतंय. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग चांगलं बॉल जरूर पाहायला मिळाला आणि शेवटचा बॉल देखील डॉटच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला. यावेळेला चेंडू शिल्लक असतील 6 आणि 6 मध्ये निमिष किती धावांची गरज आहे. अजून सुद्धा 23 धावांची आवश्यकता आहे. काय जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स या ठिकाणी पाहायला मिळाला आहे जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा टीम कडनं. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर हा एक विजय नाहीये दर्शन, तर हा मॅच जिंकल्यानंतर डबल विजय मिळणार आहे कारण चिठ्ठीच्या द्वारे पुढे चाल जरूर मिळाले. जो संघ विजय होईल त्याला मात्र पुढे चाल या ठिकाणी निश्चितच देण्यात येईल. नक्कीच नक्कीच आजच्या दिवसात क्वालिफायरचा सामना खेळायला मिळेल त्या संघाला. जो संघ विजय होईल तो आजच्या दिवसात शेवटचा सामना खेळेल. आणि निश्चितच मागच्या काही 2 दिवसामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर या मैदानावरती कालच्या दिवसामध्ये एक दंतस्फोट मस्किनपाडा संघ मात्र सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाला. पहिल्या दिवसामध्ये जय मल्ला स्पोर्ट खुलांडे संघ मात्र सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाला आणि आजच्या दिवसामध्ये कुठला संघ मात्र क्वालिफाय होईल हे देखील आपल्याला जरूर पाहायला मिळेल. येस ओव्हर टू कॉम्बॉक्स. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय मिस्टर धीरज दिंडा डावखडाचा गोलंदाज. यावेळेस पहिल्यांदा बॅटची लिडिंग एज परंतु बॅटला स्पर्श होऊन सरळ यष्टांवरती चेंडू आदळ आणि पाहतो तर विनय बुरकुट प्ले डाऊनच्या भूमिकेमध्ये बाद होऊन परततोय. आणि निश्चितच वेगवान बॉल होता आणि प्ले डाऊनच्या स्वरूपामध्ये मात्र विनय भुरकुंडला मात्र या ठिकाणी परतावं लागलं कारण वेगामध्ये स्वार होऊन सातत्याने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते धीरज दिंदाच्या माध्यमातून. आणि या ठिकाणी त्याने सिद्ध देखील करून दाखवलंय की मी निश्चितच वेगवान बॉलिंग करू शकतो. माझ्यामध्ये असलेली गुणकौशल्य, माझ्यामध्ये असलेली क्षमता, माझ्यामध्ये असलेले टॅलेंट मी मैदानाच्या आतमध्ये दाखवू शकतो आणि ते या ठिकाणी त्यांनी करून दाखवलंय दर्शन. नक्कीच विजय. आता पाहिलं तर आपण पाहिलं तर थोडीशी बॅकफुटची टीम जरूर पाहायला मिळते या ठिकाणी. अष्टभुजा स्फोट लहुफडा टीम, परंतु अजून सुद्धा वेळ गेली नाहीये. फन फ्रूट यायला टाइम लागणार नाहीये. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 चेंडू मध्ये जवळजवळ आपण पाहिलं तर मग 23 धावांची आवश्यकता अजून सुद्धा आहे मॅच जिंकण्यासाठी. नक्कीच नक्कीच कारण आता पाहिलं तर विशाल आलाय आणि विशालला मला वाटते स्ट्राईक देण्याचं काम करायला लागेल विनय निमेश यांना. कारण निमेश पहिल्या षटकापासून पाहिलं तर निमेश नॉन स्ट्राईक एंडलाच उभा आहे. निमेश एक चांगला बॅटर होता परंतु त्याला जास्त स्ट्राईक मिळालेला नाहीये. कुठेतरी मित्रमंडळीनं गेम प्लॅनिंग चुकली गेले. निमेशाला जास्तीत जास्त स्ट्राईक वरती आणणं खूप गरजेचं होतं परंतु जे काही फलंदाज झाले त्याने मध्ये स्वतःवरती कॉन्फिडन्स दाखवला होता मी करू शकतो, परंतु त्याच्याकडनं ते झालं नाहीये. नक्कीच पुढचा चेंडू यावेळेस पाहिलं तर मिस्टर स्ट्रोक पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. नवनाथ येतोय चेंडू खाली आणि नवनाथनी यावेळेस करत नाही चुकी आणि बॅक टू बॅक विकेट होते गॉन.
व्हेरी मच. गोलंदाज आपण पाहतोय मिस्टर जयेश वाडू यांना. पुढचा चेंडू यावेळेस पाहिलं तर आडव्या बॅटचा वापर केला होता. पूर्णपणे सामनावरती पकड बसवलाय विजय. विकेट हॅट्रिक बॉल होता आणि निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा वेगावरती स्वार होऊन हा चेंडू मात्र जयेश वाडूला अगदी वेगवान टाकला होता. आणि यावेळेस मी तर म्हणेन जयेश वाडूचं फुटवर ओळखलं होतं गोलंदाज आपण पाहिलं तर धीरजनं आणि त्याला अनुसरून हा चेंडूचा टप्पा अचूक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय तर चांगली लाईन आणि लेनचा वापर करताना पाहतोय. यावेळेस पाहिलं तर जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाने सामना खिशात टाकला त्यांच्या. मी तर म्हणेन या ठिकाणी हा चेंडू आपण पाहिला तर जणू काही रिप्ले दाखवला गेलाय. ज्या अनुषंगाने हा चेंडू आपण पाहिला तर डॉटच्या स्वरूपामध्ये जरूर हाताळला गेला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस पुन्हा एकदा पाहतो मिस्टामिन स्ट्रोक चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज येतोय फॉलो थ्रू मध्ये आणि पाहतो तर काय हा झेल घेतो आणि जयेश वाडूच्या खेळीला सुद्धा पूर्णविराम लागतोय. पूर्णपणे बॅकफुटची टीम आपल्याला पाहायला मिळते अष्टभुजा स्फोट लहुपडा संघ. कारण या ठिकाणी आपण पाहिलं तर बॅटिंग लाईफलाईन मध्ये थोडीशी मात्र कमतरता जरूर पाहायला मिळाली. समीर अँड महेश पाच झाल्यानंतर मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर बॅटिंग लाईफलाईन थोडीशी खाली घसरत गेली आहे. कारण बॉलिंगचा दर्जा देखील खूप चांगला पाहायला मिळाला जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा टीमच्या माध्यमातून. आणि या मॅच मध्ये आपण पाहिलं तर जगदंब स्पोर्ट टीमचा वर्चस्व आपल्याला चांगला पाहायला जरूर मिळाला आहे. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवरती चांगला फटका आहे समोरच्या दिशेनं, परंतु काय फिल्डिंग. पुन्हा एकदा चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झालेत आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिला तर मग मोठा विजय प्राप्त केलाय अष्टभुजा स्पोर्ट लहुपाडा टीमच्या विरोधामध्ये जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा टीमनं. चला समीर आपण देखील यायचा आहे. समीर आपला एक मॅन ऑफ द मॅच राहिलाय तो आपण घेऊन जायचा आहे. त्याच नंतर नुकताच झालेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय. दर्शन कोण आहे मॅन ऑफ द मॅच खेळाडू ते देखील आपण अनाउन्समेंट करा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मिस्टर धीरज डिंडा.